ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर अश्लील फोटो प्रकरणी आरोप करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे। हे प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटींची खंडणी मागितल्याचा या महिलेवर आरोप आहे। तसेच 3 कोटींपैकी 1 कोटींची रक्कम स्वीकारताना या महिलेला साताऱ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे। दरम्यान जयकुमार गोरेंनी अश्लील फोटो पाठवल्याचे आरोप या महिलेनं केले होते। हे प्रकरण न्यायालयामध्ये गेले आणि न्यायालयानं जयकुमार गोरे यांची निर्दोष सुटका देखील केली आहे। मात्र अधिवेशनाच्या तोंडावर महिलेनं पुन्हा एकदा गोरेंवर आरोप केलाय। आता त्या महिलेला अटक करण्यात आल्यामुळे या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालंय। या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूया। असं घटकाभर धरू की जे टीव्हीवर दाखवलं जाते ते खरे, पण मग 1 कोटी रुपये दिले कशाला? मग त्या त्याच्या महिलेकडे काय होतं असं की त्यासाठी तुम्हाला पैसा द्यावा लागला? काहीच पुरावा नसेल तर दुर्लक्ष करून जे काय योग्य पद्धत आहे, अधिवेशन असू द्या नाही तर पोलीस प्रशासन, या पद्धतीने जे काय करता आलं असतं ते तुम्हाला करता आलं असतं। ती महिला आणि त्यांनी कुठेतरी एक करार त्या ठिकाणी केला होता की त्या महिलेला कोणी त्रास देणार नाही। मग तो करार त्यावेळेस करण्याची कारण काय? हायकोर्टमध्ये ज्या जज महिला होत्या त्यांनी त्या बाबतीत ताशिरे काय ओढले, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे। ज्या प्रकारे त्या पत्रकाराला अटक केली, ज्या प्रकारे तुषार खरातला अटक केली, त्याच प्रकारे त्या महिलेला अटक केली। कायद्याचा पूर्णपणे हा गैरवापर आहे, मिसयूज ऑफ पॉवर। पोलीस, महाराष्ट्र हे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेट बनलेलं आहे। पोलीस काही करतात आणि पोलिसांना कोणते आदेश दिले जातात।